पक्षी जमिनीमध्ये आपल्याला आपल्या रानामध्ये जेव्हा पक्ष्यांचं प्रमाण असायचं किंवा कुठलं पिकं आहेत काय आहेत याचा न विचार करता आज आपण बांधावरची झाडच राहिली नाहीत. बांधाची वसाळ पडते, सावली पडते म्हणून आपण ती काढून टाकली. म्हणजे जी काही पक्ष्यांना बसण्याच्या जागा होत्या की त्या आपण कमी केल्या. रान आणलं लागवडीखाली. परंतु बांधावरची जी शेती होती ती पक्ष्यासाठी होती. आणि ते पक्षी वेगवेगळे जर ते वाढले असते, त्यामध्ये मग चिमणी आहे, काही वेगळ्या प्रकारचे बगळे आहेत, काही कोतवाल पक्षी असतो तो जंगली मैना किंवा आपले पोपट वगैरे, काही घुबड आहेत, काही घार आहे, ससान आहे, मोठे मोठे पक्षी त्यामध्ये पण लक्षात घेता येतील, ही जंगलामध्ये आपल्याला दिसतात. परंतु आज आपण जर बघितलं चिमणी, कावळा किंवा पोपट, बगळे ही जे आपण नेहमी बघतो आपल्या शेतामध्ये, ह्यांचं प्रमाण 10 वर्षापूर्वी किती होतं, 20 वर्षापूर्वी किती होतं आणि आज किती आहे ह्याच्यावरती कुठेतरी विचार करायला लागेल. किंवा आपण जेव्हा गाडी चालवतोय तेव्हा गाडी चालवत असताना एक 10 वर्षापूर्वी आपल्या त्या रात्रीच्या वेळेला किंवा संध्याकाळच्या वेळेला, रात्री म्हणजे संध्याकाळच्या वेळेला आपल्या त्या गाडीच्या काचेवरती किती कीटक यायचे, आज किती येतात असं जर विचार केला, ते आपल्याला सांगतं ते आपल्या पक्ष्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. साधारणतः शास्त्र म्हणतं की 30 ते 100 पक्षी आपल्या रानात असले पाहिजेत एकरामध्ये. आता कुठून आले ते पक्षी? हे आज आपल्याला कुठं चिमणी बघायला मिळते, कुठं तर एखाद्या वेळेस तर कावळा दिसतो कधीतरी. आपल्याला जी काय नक्की ते कोणतरी मातीला वगैरे आपण बघलो तर त्याला ते कागद स्पर्श करण्यासाठी कावळा मिळतच नाही, येतच नाही कावळा, गाय लागते. मग हे पक्षी गेले कुठं? त्या त्या पक्ष्यांना परत आपल्या रानात आणण्यासाठी काय प्रयत्न करावे लागतील. ह्या पक्ष्यांचा मुख्य फायदा काय होतोय? वेगवेगळ्या प्रकारचे जी काय तुडतुडे आहेत, नाकतोडे आहेत, वेगवेगळे बारके बारके पतंग आहेत, टोळकीट आहेत, त्यांची सुरवंट आहेत, आळ्या आहेत, त्यांचं नियंत्रण करण्याचं काम हे पक्षी करत असतात. बारीक बारीक किडे जे आहेत ते त्यांचं खायचं काम करतात, किडे, आळ्या, ह्यांना खायला हे आपले पक्षी काम करतात. त्यामुळे त्यांची संख्या वाढली पाहिजे. जनावरांच्या अंगावरती बघा ते बारीक बारीक किडे असतात, त्या गोचिड असेल किंवा बारीक बारीक माशा असतात, ह्याला खायचं काम हे आपल्याला जनावरांच्या अंगावरचे कडक करतात, हे पक्षी करतात. पर्यायानं आपल्या ते जनावरांचं देखील आरोग्य चांगलं राहतं. तसंच उंदीर, खारी, उंदीर, चिचुंद्र्या, घुश्या यांचं प्रमाण देखील आता आटोक्यात आणण्याचं काम हे आपल्याला पक्षी करत असतात. त्यानंतर काही बारीक बारीक पक्षी आहेत, तुम्ही जर डाळिंबाच्या बागेत बघत असाल तर पक्ष्याचं नाव सांगता येणार नाही, पण एक छोटासा पक्षी असतो तो ते फुल खातो, मादी फुल खातो, पुन्हा ते नर फुला जातो, नर फुल खातो, मादी फुला जातो, असं बघितलं तर परागी होण्याचं काम देखील तो पक्षी करत असतो. अशा प्रकारे ह्या पक्ष्यांचं खूप मोठं महत्त्व आपल्या आपल्या शेतीमध्ये आहे. धन्यवाद.